नमस्कार, मी आहे पी बटर 0902 आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असाल. अजूनपर्यंत आपण वेट लॉसची सिरीज बघत होतो, फॅट लॉस कसं करायचं. तर आज आपण बघत आहोत वेट गेन कसं करायचं. कारण तुम्हाला एक सांगते, जेवढं डिफिकल्ट आणि इम्पॉर्टंट वेट लॉस फॅट लॉस आहे, तेवढंच डिफिकल्ट वेट गेन हेही आहे. तर आपण करणार आहोत 2 पार्ट्स, पार्ट 1 आज आणि पार्ट 2 उद्या. तर पार्ट 1च्या सिरीजमध्ये, पार्ट 1 वेट गेनच्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत वेट गेनचं कॅलरी मीटर, म्हणजे वेट कॅलरी मीटर इन शॉर्ट. आणि सेकंड आहे एक वेट गेनचा एक डाएट. जर तुम्ही खूप स्किनी आहात आणि वेट गेनच्या जर्नीवर आहात, सगळंच करून बघितलं पण वेट गेन होत नाही, तर तुम्हाला ही गोष्टी लक्षात ठेवा. जे आपण पुढचे स्टेप्समध्ये बघत आहोत, हे 3 स्टेप्स आहेत, पण हे विदाउट फेल करायचं आहे तुम्हाला. तर या 3 स्टेपमध्ये स्टेप 3 जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट स्टेप, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे तुमचं मेंटेनन्स कॅलरीज, म्हणजेच किती कॅलरीजवर तुमचं जे बॉडी वेट आहे ते मेंटेन राहते. त्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे, टाईप करायचं आहे TDEE कॅल्क्युलेटर. एक सिंपल कॅल्क्युलेटर ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला जेंडर, एज, हाईट, ॲक्टिव्हिटी लेवल हे सगळं एंटर केल्यानंतर एक स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल जेव्हा तुम्ही एंटर कराल, आणि त्याच्यावर तुमचं मेंटेनन्स कॅलरीज दिसेल. हे मेंटेनन्स कॅलरीज काही नाही, इन शॉर्ट हे आहे की हे अमाऊंटचं कॅलरीज तुमची बॉडी ऑन अन ॲव्हरेज डेली बर्न करते. स्टेप नंबर 2, हे जे मेंटेनन्स कॅलरीज आहेत त्याला प्लस करा 500 कॅलरीजने. जे अमाऊंट येईल तो कॅलरी आहे, तो इनटेक तुम्हाला डेली करायचा आहे तुमच्या वेट गेन प्रोसेसमध्ये. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला एवढे कॅलरीज टार्गेट करायचं आहे तुमच्या एज, हाईट, वेटच्या अनुसार तुम्ही जेव्हाच जाऊन वेट गेन कराल. स्टेप नंबर 3, MyFitnessPal किंवा असे भरपूर सारे ॲप आहेत ज्यांनी तुमचं कॅलरी ट्रॅक होतं. एक अप्रॉक्सिमेट कॅलरी इनटेक तुम्हाला भेटेल, ते डाउनलोड करा आणि विदाउट फेल रिलिजियसली रेग्युलर बेसिसवर त्याच्यात प्रत्येक मीलचं ॲड करत जावा. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला समजेल की तुम्ही ते सर्टन कॅलरीज जे आहे ते मीट केलं आहे की नाही. आता आपण काय बघितलं? आपण बघितलं की आपल्याला ऑन अन ॲव्हरेज किती कॅलरीज इनटेक करायचं आहे, ज्यांनी आपलं वेट लॉसची जर्नी जी आहे ती इझी होईल. सेकंड, आपण बघणार आहोत वेट गेनचा डाएट. मी तुम्हाला एक असा डाएट दाखवणार आहे, त्याच्यात तुम्हाला सप्लिमेंट्सची गरज नाही, काही गेनरची गरज नाही, एक्स्ट्रा कचरा खायची ही गरज नाही. जे पण काही खाल तुम्ही ते घरचं होम कुक्ड फूड असणार आहे. पण एवढी गॅरंटी आहे की 4 वीक्समध्ये तुम्ही कमीत कमी 5 to 6 kg गेन कराल. आणि हे चॅलेंज तुम्ही प्लीज ॲक्सेप्ट करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणी कोणी हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे त्यांनी. डाएट बघायच्या आधी किंवा पुढचा व्हिडिओ बघायच्या आधी जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि नवीन असाल तरी सबस्क्राईब करा आणि ही बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स किंवा नोटिफिकेशन्स भेटत राहतील. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला 1 ग्लास पाणी प्यायचंच आहे, जे तुमचं रेग्युलर जे असतं ते 1 ग्लास 2 ग्लास जे तुम्ही ऑन अ डेली बेसिस जे फॉलो करता ते तर तुम्हाला करायचंच आहे. फर्स्ट मील आहे तुमचं ब्रेकफास्ट. फर्स्ट मीलला तुम्ही घ्याल 100 ग्राम दलिया, त्यासोबत 30 ml लो फॅट मिल्क, आणि त्यात घालायचं आहे 10 ग्राम गूळ. ऑर्गॅनिक असेल, देशी असेल, खूप चांगलं. त्यासोबत 1 केळं आणि 20 ग्राम शेंगदाणे. हे आहे तुमच्या दिवसभराचं ब्रेकफास्ट. हे ब्रेकफास्ट जे आहे ना ते न्यूट्रिशियसही आहे आणि प्रोटीननी पॅक्ड आहे, आणि हे लॉंग टाईमसाठी तुम्हाला फुल ठेवेल. तुमचं सेकंड मील जे आहे ते मिड मॉर्निंग मील आहे, म्हणजे ब्रेकफास्ट नंतर 1.5 ते 2 तासानंतर तुम्ही सेकंड मील जे आहे ते कन्झ्युम करू शकता. 1 वाटी भरून दही, घरचं असेल तर खूपच चांगलं. त्यात कोणतंही आवडीचं फ्रूट टाका, तुमचं ॲपल टाका, बनाना टाका, तुम्हाला जे आवडतं ते टाका. थोडंसं मध टाका, हनी टाका त्याच्यावर, आणि 5 अक्रोड, 5 वॉलनट त्यासोबत खायचं आहे. हे झालं तुमचं काय मिड मॉर्निंगचं मील. आता बघूया लंच. लंचमध्ये 150 ग्राम राईस, 50 ग्राम सोया चंक,
सॅलड प्लेट भरून आणि 1 ग्लास भरून छास. आता कोण मॉर्निंगला वर्कआउट करतात, कोणी इव्हनिंगला वर्कआउट करतात, तर व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला सांगेन कोणतं फूड कसं ॲडजस्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल. इव्हनिंग जर जिम करत असाल तर इव्हनिंगमध्ये प्री वर्कआउटसाठी तुम्हाला घ्यायचं आहे 200 ग्राम आलू, बॉइल्ड बटाटे किंवा रताळे, स्वीट पटेटो, जे पण तुम्हाला कम्फर्टेबल आहे, जे पण तुम्हाला टेस्ट चांगलं वाटतं, जे पण तुम्हाला अफोर्डेबल आहे, ते तुमच्यावर डिपेंड. पण तुम्ही 1 तास आधी 200 ग्राम्स पटेटोज, बॉइल्ड पटेटोज खायचं आहे. आणि जिमच्या किंवा वर्कआउटच्या 5 मिनिटं आधी ब्लॅक कॉफी घ्यायचा आहे, कारण तुमचं जे पण वर्कआउट शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तुमचं एनर्जी लेवल मेंटेन राहील, तुम्हाला मजा पण येईल आणि ते मेटाबॉलिझम पण बूस्ट करेल कॉफी पिल्यावर. तर 5 मिनिटं आधी कॉफी तुम्हाला पियायचं आहे. पोस्ट वर्कआउट आपलं नेहमी एक न्यूट्रिशियस आणि प्रोटीन रिच फूड असलं पाहिजे. तर पोस्ट वर्कआउटला तुम्ही घेणार आहेत 60 ग्राम चणे, मिक्सरमध्ये टाकाल पावडर होईल, त्यामध्ये टाकायचं आहे दूध, 2 केळी, हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं 5 ते 10 ग्राम गूळ. हे झालं तुमचं प्री वर्कआउट मील. न्यूट्रिशियसही आहे आणि प्रोटीन रिचही आहे आणि चण्यामुळे जे सत्तू बोलतो आपण, त्यांनी मसल रिकव्हरी ही फास्ट होतं. डिनर सिम्पल ठेवा. 100 ते 150 ग्राम पनीर भुर्जी, पनीर सब्जी, तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही बनवा. 2 ते 3 चपात्या, रोटी आणि सॅलड भरून. हे झालं तुमचं डिनर. बिफोर बेड, रात्री झोपायच्या आधी 1 ग्लास भरून दूध, थोडंसं हळदी टाका आणि थोडीशी दालचिनी टाका. हे तुम्ही रोज पिया आणि रोज पियाची सवय टाका. तुम्ही नक्की किंवा डेफिनेटली हे फरक बघाल की तुमची मसल रिकव्हरी फास्ट होईल आणि जे दिवसभराचे जे स्ट्रेस आहे ना, तेही रिलॅक्स होऊन जाईल. हा जो डाएट रुटीन जो होता तो आपण बघितला जे लोक इव्हनिंगला जिम जातात. आता समजा तुम्ही मॉर्निंगला जिम जात असाल तर जे प्री वर्कआउट आहे, जे 200 ग्राम आलू आहे किंवा स्वीट पटेटो आहे, ते तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या मॉर्निंगच्या वर्कआउट नंतर 1 तास आधी जिमच्या मॉर्निंगला, फॉलोड बाय तुमचं पोस्ट वर्कआउट मील जे आहे, जे सत्तू शेक आहे. मग लंच तर रेग्युलर. इव्हनिंग स्नॅकला जे मिड मॉर्निंगचं स्नॅक होतं, दही आणि ते फ्रूट, ते तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे इव्हनिंग स्नॅकला. तर अशा प्रकारे मॉर्निंगचं जिमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करा किंवा इव्हनिंगच्या जिमच्या हिशोबाने तुम्ही हे जो डाएट प्लॅन आहे तो ॲडजस्ट करू शकता. तर आज आपण बघितलं वेट गेनचं कॅलरी मीटर आणि वेट गेनसाठी डाएट. उद्या आपण बघणार आहोत वेट गेनसाठी एक्सरसाइजेस जे सपोर्ट करेल डाएट प्लस एक्सरसाइजनी हे पूर्ण तुमचं जर्नी वेट गेनचं. तर उद्या पण नक्की या पार्ट 2 साठी. तोपर्यंत धन्यवाद.